नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार. मापगाव येथे मोफत आरोग्य शिबिराचा प्रतिसाद. मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा राज्यस्तरीय गौरव. शिवसेना प्रमुखांच्या पुण्यतिथी निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप. निसर्ग यात्रेतर्फे अनोखी सायकल राईड. रायगड पालकमंत्री पदाचा वाद सुरू असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संबंध ताणले गेले आहेत. त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यात महायुती अंतर्गत दिसून येत आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटावा म्हणून महायुतीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून अद्याप रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असून अजित पवार यांच्याही राष्ट्रवादीने यावर हक्क सांगितला आहे. यावरून येथे वाद वाढतच चाललाय. अशातच शिवसेना उपनेते उदय सामंत यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केलं असून पुढच्या 40 दिवसातच निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची लॉटरी भरत गोगावले यांना लागेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून मापगाव ग्रामपंचायत माजी सरपंच तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे यांनी आजवर अनेक उपक्रम राबवले. मापगाव येथील धर्मशाळेत सुनील थळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी सदस्यांनी एकत्र येऊन आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिरासाठी MGM रुग्णालय कामोठे, आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेल येथून 10 डॉक्टरांचे पथक आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. नमस्कार. ग्रामपंचायत मापगाव आणि ग्रामस्थांच्या आणि थले परिवाराच्या यांच्या वतीने आणि सर्व कार्यकर्ते सदस्य यांच्या वतीनं आपण आरोग्य शिबिर मापगाव धर्मशाला इथे आयोजित केलेलं आहे. हे शिबिर MGM पनवेल कामोठे आणि झुंझुनवाला पनवेल यांच्या संयुक्ताने आपण आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिराकरता तज्ज्ञ 10 डॉक्टर आहेत. तपासणी, मधुमेह, ब्लड प्रेशर आणि नेत्र तपासणी आणि इतर असे सर्व आजारावर दोन्ही टीम इथे उपस्थित धर्मशाळेमध्ये आहेत. तज्ज्ञ 10 डॉक्टर आहेत. मोतिबिंदाचं मोफत ऑपरेशन करून भेटणार आहे आणि त्याचं सर्व जे काय अन्ना नेण्याचा जो हे असेल तर सर्व आम्ही थले परिवाराकडून आम्ही करणार आहोत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण कार्य करून समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार दिशा महाराष्ट्राची यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चौक जिल्हा परिषद विभागातर्फे माजी सरपंच विष्णू खैर यांच्या वतीने आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पोखरवाडी, बुरुजवाडी, टेपाचीवाडी, काटवण, निंबारवाडी, चिंचमाळ, ताडवाडी, आंबेवाडी या माथेरानच्या पायथ्याशी डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे, सुनील प्रबलकर, निखिल मालुसरे, स्वप्नील सोनटक्के, सुबोध पाटील, प्रकाश जाधव, रामदास कायंकर, माजी सभापती कमल भस्मा, रायगड जिल्हा परिषद माजी सभापती दामू खैर, सौ वैशाली खैर, अमित गायकवाड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हेरिटेज वीकचे औचित्य साधून कोळंबे येथील कातळ शिल्पे पाहण्याकरता रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्ग यात्री संस्था, IITM प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन, IIT मद्रास द्वारा संचालित कोकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्रातर्फे अनोखी सायकल राईड आयोजित केली. या राईडला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. जागतिक वारसा स्थळांमध्ये नामांकन झालेली कातळ शिल्पे पाहणे हा अनोख्या सायकल राईडचा उद्देश होता. यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले. सकाळी जयस्तंभ येथून सायकल राईडला सुरुवात झाली. सागरी महामार्गाने भाटे, फणसोप मार्गे कोळंबे येथील कातळ सड्यावर सायकलस्वार पोहोचले. तेथे कातळ शिल्प शोधकर्ते सुधीर रिसबूड यांच्यासह कोकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे ऋत्विज आपटे, तार्किक खातू, गार्गी परुळेकर आणि अजिंक्य प्रभुदेसाई
आणि अभ्यासक श्री वल्लभ साठे उपस्थित होते. त्यांनी कातळ शिल्पांची सविस्तर माहिती दिली. हरिण, मानवाची प्रतिकृती, प्राण्याच्या पायाचा खूर, मासा अशा विविध कातळ शिल्पांची पाहणी आणि त्याची माहिती यावेळेस देण्यात आली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.